नमस्कार, महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की संजय गांधी निराधार योजनेचा जर तुम्ही लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे। कारण की आता निराधार योजनेमध्ये 1 मार्च पासून काही अतिशय महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत, जे की जाणून घेणे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे। तर कोणते बदल आहेत ते जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका। ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता महत्त्वपूर्ण बदल होणार आहे ते जाणून घेऊया। चला तर व्हिडिओ सुरू करूया। मार्च मध्ये होणार सर्वात महत्त्वपूर्ण बदल म्हणजे आता तुम्हाला मार्च महिन्याच्या 10 तारखेपासून 2100 रुपये पेन्शन वाढ झाल्याचे दिसणार आहे। ते कसे काय तर ते पहा। मार्च मध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशन 2100 रुपये वाढीचा निर्णय होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना जाहीरनाम्यामध्ये म्हटलं आहे। आता 10 मार्च रोजी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हे महाराष्ट्राचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सादर करणार आहेत। तर यामध्ये पेन्शन वाढ होणार आहे, याकडे सर्वांचं लक्ष वेधलंय। तर त्यामुळे मित्रांनो, महायुती सरकारने त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं घेतल्याप्रमाणे तुम्हाला 2100 रुपयाची वाढीव मार्च अर्थसंकल्पामध्ये पाहायला मिळणार आहे। तर हे जसे काही नवीन अपडेट येईल माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळणारच, जेणेकरून तुम्हाला असेच नवीन अपडेट देखील मिळणार। आता 2 नंबरचा अतिशय महत्त्वपूर्ण बदल पाहूया। यानंतर 2 नंबरचा महत्त्वपूर्ण बदल म्हणजे निराधार लाभार्थ्यांना आर्थिक मर्यादेत वाढ। म्हणजेच आता निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना आर्थिक मर्यादेत वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे आता इतर लाभार्थ्यांना देखील याचा फायदा होणार आहे। तो कसा फायदा होणार आहे त्या अगोदर संजय गांधी निराधार योजना किंवा जे लाभार्थी असतात तर वार्षिक उत्पन्न 21,000 होतं, त्यांना आता निराधार योजनेचा लाभ हा दिला जात होता। परंतु आता आर्थिक मर्यादेमध्ये वाढ करण्यात असल्यामुळे लाभार्थ्यांना देखील याचा फायदा होणार आहे। ज्यांचं वार्षिक उत्पन्न जास्त आहे त्यांना देखील आता निराधार योजनेचा लाभ होणार आहे। तर आता या ठिकाणी आर्थिक उत्पन्नामध्ये किती वाढ करण्यात आली आहे ते पाहूया। या ठिकाणी आपण पाहू शकता की शहरी क्षेत्रामध्ये राहणाऱ्या त्यांचं वार्षिक उत्पन्न आहे तर त्यांचा वार्षिक उत्पन्न 12 लाख, त्यांना देखील असा निराधार योजनेचा सामील करण्यात येणार आहे। पहा, त्यांचं मासिक वेतन म्हणजेच महिन्याला काठाचा पगार 10,000 असणे गरजेचे आहे। पाहू शकता यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे की जिल्हे कोणते आहेत ते पहा। यामध्ये जे आहे सर्वप्रथम जिल्हा म्हणजे मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे इत्यादी महानगरपालिकांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। आता 2 नंबरचा पाहूया शकता। ग्रामीण क्षेत्र म्हणजे जे लाभार्थी गावामध्ये राहतात त्यांना किती वार्षिक उत्पन्न पाहिजे जेणेकरून त्यांना निराधारांचा लाभ मिळणार आहे। आता या ठिकाणी पाहू शकतात की ज्यांचं वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये त्यांना देखील आता निराधार योजनेमध्ये सामील करण्यात येणार आहे। महिन्याला पगार हा 2100 रुपये प्रति महिना त्यांना आता निराधार योजनेमध्ये मिळणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा सर्व लाभार्थ्यांना आता निराधार योजनेमध्ये सामील करण्यात येणार आहे। अशा काही प्रकारे महत्त्वपूर्ण बदल हा 1 मार्च पासून पाहायला मिळणार आहे। तर त्यानंतर पाहूया 3 नंबरचा महत्त्वपूर्ण बदल म्हणजे 3 नंबरचा बदल आता बघूया। लाभार्थ्यांना 5 वर्षातून एकदाच उत्पन्नाचा दाखला हा जमा करावा लागणार आहे। तो कसा काय तो लाभार्थी असणार आहे ते पहा। संजय गांधी निराधार योजना, त्याचबरोबर सावंत बाळ निवृत्ती वेतन योजना, लाभार्थ्यांचे जे काही लाभार्थी आहे 50 वर्षापुढे आहेत त्या लाभार्थ्यांना आता 5 वर्षातून एकदा उत्पन्नाचा दाखला तहसील कार्यालयामध्ये जमा करावा लागणार आहे। त्यानंतर आता कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाही, त्यांना फक्त आता 5 वर्षातून एकदा उत्पन्नाचा दाखला हा द्यायचा आहे। या अगोदर तुम्ही दरवर्षी उत्पन्नाचा दाखला हा जमा करत होते, परंतु जे लाभार्थी आहेत त्यांना 50 वर्षापुरतेच त्यांना आता 5 वर्षातून एकदाच उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागणार आहे। तर अतिशय महत्त्वाचा बदल हा 1 मार्च पासून पाहायला मिळणार आहे। यानंतर पाहूया 4 नंबरचा बदल। 4 नंबरचा बदल जो आहे तो दर महिन्याला एकदा आहे, परंतु आता याचा निर्णय तुम्हाला 1 मार्च पासूनच पाहायला मिळणार आहे। तो म्हणजे लाभार्थ्यांना आता प्रत्येक महिन्याला व्यवस्थित पेन्शन मिळण्यासाठी आता प्रत्येक महिन्याला 5 तारीख निश्चित केली जाणार आहे। त्यामुळे आता संजय गांधी निराधार जे लाभार्थी आहे सावंत बाळ निवृत्ती वेतन योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्यांना लवकरात लवकर हे पैसे त्या ठिकाणी मिळणार आहेत। धन्यवाद।